जय शिवराय. आज आपली औचित्यगड मोहीम आहे, भटकंती मोहीम. मला वाटतं इथं आपण प्रत्येक वर्षी एक भटकंती मोहीम घेत असतो. त्यानुसार आपल्या औचित्यगड भटकंती मोहीम आपली मागची व्हिडिओ आलेली आहे, मागच्या वर्षाची विसापूर भटकंती मोहीम. आणि त्यावेळेस पण आपल्या बाजूला नानूदादा होते, आता पण तेच आहेत. आता आपण निघालोय, सकाळचे वाजलेले आहेत 7:36. आज आपली भटकंती आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य औचित्यगडावर. सकाळी नेमके 7:30 वाजता आम्ही नेरळवरून रोह्याच्या दिशेने प्रस्थान केले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह, शिवप्रेम आणि गड भेटीची एक वेगळीच ओढ दिसत होती. या मोहिमेत आमच्यासोबत काही लहान मुलंसुद्धा होती. आम्ही त्यांना बाळमावळे असं म्हणतो. भविष्यात गडकोटांचे संवर्धन करणारी हीच पिढी घडावी, हीच आमची इच्छा. सकाळी लवकर निघाल्यामुळे अनेकांनी नाश्ता केला नव्हता. त्यावेळी समीरदादा हरडे यांनी सर्वांसाठी प्रेमाने कांदेपोहे पाठवले होते. ज्ञानेश्वरदादा, गिरीशदादा आणि इतर सर्व मंडळी प्रत्येकापर्यंत नाश्ता पोचवत होती. नेरळवरून निघालो तेव्हा पाऊस नव्हता, पण काही वेळातच काळे ढग जमू लागले आणि पावसाच्या सरींनी आमच्या प्रवासात साथ सुरू केली. खिडकीबाहेर हिरवगार निसर्ग आणि पावसाचे थेंब प्रवास आणखी सुंदर बनवत होते. बऱ्यापैकी आता रस्त्याला पाऊस पडतोय, आपण बघू शकता. आपण निघालो तेव्हा पाऊस नव्हता ना, आता पावसाची सुरुवात झालेली आहे. आणि आपण थोडं मागे जाऊया. मागे आमच्या मोहिमेचा प्रवास म्हणजे प्रवास नसतो. बसमध्ये होणारे भजन, अभंग, शिवगर्जना आणि जयघोष यामुळे वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होते. यामध्ये आमचे नानूदादा नेहमीप्रमाणे पुढाकार घेत होते आणि संपूर्ण बस त्यांच्या सुरात रंगून गेली होती. काही वेळानंतर आम्ही अष्टविनायकापैकी असलेल्या श्री बल्लाळेश्वराच्या पाली येथे पोचलो. पुढे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कोसळणारे धबधबे, धुकाने जागलेले डोंगर, हिरवाईने नटलेले सह्याद्री मन मोहून टाकत होते. प्रत्येक वळणावर निसर्ग नव्याने भेटत होता. जय शिवराय. औचित्यगडची मोहीम एकदाशी आपली लागलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत समीरदा वेडले. दादा तुम्हाला किती वर्ष आली? आपण परिवारामध्ये किती वर्ष आली काढण्यात? परिवारामध्ये मी 2017ला मे महिन्यामध्ये जॉईन झाले. आता
चालू आहे 2026 म्हणजे किती वर्ष आली? टोटल 10 वर्ष तुम्हाला पूर्ण जवळजवळ 10 वर्ष झाली परिवारामध्ये आहे. दादांना जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महिन्याच्या एका रविवारी जवळपासच्या किल्ल्यावरती काम चालू असतं, त्यामध्ये दादा नेहमीच सहभागी असतात. आता जी आपली मोहीम आहे ती भटकंती मोहीम आहे. अवचितगड भटकंती मोहीम रोह्यामध्ये आहे. काय होतं माहिती का, पावसाळा असल्यामुळे आपण गडावर काम नाही करू शकत. चिखल टाक्यांचं गाळ वगैरे काढू शकत नाही, त्यामध्ये पाणी साचलेलं असतं. त्यामुळे आपल्याला अशी पावसाळा सुरू झाला किंवा भटकंती मोहीम सुरू करावं लागते आपल्याला. आणि आपली उन्हाळ्यामध्ये गडावर काम चालूच असतं. भटकंती मोहीम, पावसाळ्यामध्ये भटकंती मोहीम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अशा प्रकारे आपल्या एक कार्यक्रम सुरूच असतो. आमचं नेहमी एकच सांगणं आहे की जर तुम्हाला महाराजांचं प्रेम दाखवायचं असेल तर या गडकिल्ल्यांवरती या गडकिल्ले फिरा, त्यासोबत गडकिल्ल्यांची सेवा करा. नाही जमलं तर महिन्यातून एकदा तरी एका मोहिमेमध्ये सहभागी व्हा. नाही आपण नेहमी एखाद्या ठरवत असतो की महाराजांची जयंती आली की जयंतीच्या दिवशी आता मोठ्या जल्लोषामध्ये गणवेशामध्ये साजरा करण्याचं. तर महाराजांची ती एक दिवसीय मोहीम न करता आपण वर्षभर सुद्धा करू शकतो की जेणेकरून मोहिमेला आले पाहिजे. आता तुम्ही बघू शकता आम्ही अवचितगडाकडे रवाना झालो आहोत आणि सध्या बसमध्ये आहोत. आपले जे मागचे दादा आहेत ना, त्यांचा भजनाचा कार्यक्रम चालू असतो. आमचं नेहमी असतं जिथे मोहिमेला जातो ना, बसमध्ये भजन सेवा ही चालू असते. मोहिमेमध्ये आपल्याला महाराजांची गडांची सेवाही करता येते आणि मनाला शांतता, एक आनंद असतो. नक्कीच सह्याद्री, तुम्हाला जर शांतता हवी असेल तर सह्याद्रीमध्ये कुठेही फिरा. सह्याद्री तुम्हाला असे महाराष्ट्रामध्ये भरपूर संस्था आहेत त्या गडकिल्ल्यांची काम करत असतात. आपण कुठेही काम करू शकता. आपल्याला फक्त महाराजांची गडकिल्ल्यांची सेवा करायची आहे, हेच लक्षात ठेवायचं. प्रत्येक संस्था हा मन लावून महाराजांचे गडकिल्ले जपत आहे. आणि सध्या कुठेतरी असं वाटतं की सरकारने पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे गडांवर. कारण आपण जर आता गड किल्ले जपले तर आपण पुढच्या पिढीला गड किल्ले कसे होते, काय होते दाखवू शकतो, इतिहास सांगू शकतो. आपल्या मनात प्रत्येकजण बोलतो मी जर महाराजांच्या काळात असतो तर मी लढाईमध्ये असतो. लढाईमध्ये राहण्याची गरज नाही. जर तुम्ही जर गड किल्ले संवर्धन जरी केले ना तरी पण तुम्ही प्रत्येक गड जपल्याचा किंवा गड राखल्याचा जो आनंद आहे तो मनाला मिळेल. तर आपण बघूयात मागे आता भजनाचा कार्यक्रम चालू आहे. सध्या एक पोवाडा घेतला आहे, कॅमेरा थ्रू होता. उतरताना मान टाकू नको म्हणजे झालं. बघू शकता पोवाडा चालू आहे. आपले सचिन दादा जरा जोरावरती धर्मासाठी झुंजायचं रे, वेळ पडलं तर मारायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, वेळ पडली तर. देवी पावली नवसाला, देवी पावली नवसाला, देवी नवसाला पावली रे, देवी नवसाला पावली रे. रामाचं राज्य आलं रे, रामाचं राज्य आलं रे, रामाचं राज्य आलं रे, रामाचं राज्य आलं रे. रावणाची मस्ती जिरली रे, रावणाची मस्ती जिरली रे, रावणाची मस्ती जिरली रे, रावणाची मस्ती जिरली रे. शुभाचं राज्य आलं रे, शुभाचं राज्य आलं रे, शुभाचं राज्य. प्रवास बोलायचं खूप मस्त, एकदम अनुभव एकदम चांगला आहे. नवीन नवीन मावळे भेटतात आणि मोहिमेला थोडा मस्त येतो. कारण नवीन मावळ्यांबरोबर जे गड किल्ल्यावर जायची जी मजा आहे ती वेगळीच आहे. नवीन जुने मावळे आहेतच, त्यांच्यामुळे भरपूर मजा येते आणि नवीन मावळ्यांबरोबर भरपूर मजा आहे. मोहीम एकदम चांगली होईल आणि खूप आनंद आहे. धन्यवाद. आज दादांच्या सोबत त्यांचा मुलगा आहे. कसं वाटतं मोहिमेला येऊन? अजून बाकी आहे, आता प्रवास आहे. मस्त ना? जय शिवराय. आपण आत्ता अवचितगडाच्या पायथ्याशी आहेत. समोर आपल्याला दिसतो अवचितगड.
आणि अवचित गडाची चढाई नाही म्हणता येणार, आपण पायवाट चालत आहोत आता. गडावर बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तोफा वगैरे, आणि बराच जुना इतिहास आहे. आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतील. 2.5 ते 3 तासाचा प्रवास पूर्ण करून अखेर आम्ही किल्ले अवचितगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोचलो. आता खरी भटकंती सुरू होणार होती. चिखलाने भरलेली वाट, घनदाट जंगल आणि पक्ष्यांचा मधुर आवाज प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटत होता. आपण आता अजूनही पायी वाट चालत आहोत. आपल्याला भेटले सचिनदा. त्याशिवाय कसं वाटतंय भटकंती मोहीम एका वर्षाने? खूप छान वाटते आणि ही भटकंती मोहीम अतिशय सुंदर आहे. आणि आपण जो गड निवडला आहे तो खूप अनोळखी आहे आणि गड बघण्याची उत्सुकता लागलेली आहे आता. तेव्हा हा जंगलची जी सफर करतो आपण, जी एक आहे आपल्या सफारीमध्ये एक नवीन गडाची नोंद होणार आहे आपल्या भटकंतीमध्ये. ही खूपच सुंदर आहे. कारण अशा मोहीम आपण वेगवेगळ्या मोहीम आपण 1 वर्षानंतरच राबवत असतो. कारण हा किल्ला बघण्यासाठी सगळेच मावळे उत्सुक आहेत आणि रणरागिणी सुद्धा. आणि असे खडतर प्रवास करत आपले मावळे बघा. आज गडावर पोहोचणार आहोत. थोड्याच वेळात आपण गडावर पोहोचू. धन्यवाद. लहान बाळमावळे सुद्धा मोठ्या जोमाने गड चढत होते. त्यांचा उत्साह पाहून प्रत्येकाला प्रेरणा मिळत होती. चढाई सोपी आहे पण खूपच दम लागतो आता. बघू शकता जास्त गड उंच नाही आहे पण दमवणारी वाट आहे. एवढं पावसाळ्यात पण आपल्याला दम लागतोय. थोड्याच वेळात आम्ही विरगळ असलेल्या ठिकाणी पोचलो. या विरगळांकडे पाहताना त्या शूर मावळ्यांच्या त्यागाला मनोभान अभिवादन केल्याशिवाय राहत नाही. अस्मित दादा इथले स्थानिक असल्यामुळे ते आपल्याला वाट दाखवायला आले होते. काही कामानिमित्त इथूनच ते परतीच्या प्रवासाला लागले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपण आता पोचलोय महादरवाजापाशी. बघू शकता पायऱ्या लागल्यात आपल्याला. थोडा विश्रांती घेतो आपण. आपण बघू शकता या चेहऱ्यावरून किती ते दम लागला असेल. इथे काय माहिती आहे का, पाऊस पण सध्या पडत नाही आणि हवा पण नाही आहे. आपण 2 डोंगरांच्या मध्ये, त्यामुळे थोडं थकवा लागतंय. पाऊस येण्याची थोडीशी शक्यता आहे. गडावर चढताना हवा आणि पाऊस दोन्ही बंद असल्यामुळे आम्ही घामाघूम झाले होतो. जोराचा पाऊस आला पाहिजे, एकदम भिजल्यावर शांत वाटणार आहे आता. तर आधीच खूप दमछाक झालेली आहे आणि त्यानंतर आता पोचले आपण महादरवाजेजवळ. काही वेळाच्या चढाईनंतर आम्ही अवचितगडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो. शेकडो वर्षाचा इतिहास आपल्यासमोर उभा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा गड आजही अभिमानाने उभा आहे. जोराचा पाऊस आलेला आहे. गडावर पोचताच पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि आम्ही पावसात भिजून निघालो.
खूप छान आणि आल्हाददायक वाटत होतं. कुठे गेलाय पण? मस्त पाऊस पडतो एकदम. वरचा सर्व थकवा आपण जो चढत होतो तो गायब झालाय. सचिनदा बघा. ए मल्हार, मल्हार काय खातो? मल्हार, हे बघ मल्हार, कॅमेऱ्यामध्ये तुला पहिलाच घेतो आता. ते एकदाच करत आहो, परत परत नाही. चला आले सगळे. आता सगळ्यांनी एकत्रच थांबायचे, कोणी कुठे जायचं नाहीये. प्रत्येक ठिकाणाची माहिती दिली जाईल तुम्हाला. बघाल तुम्ही, हे तुम्हाला ओंडक्यासारखे आपण जे दरवाजाला अडसर लावतो ना मागे, जुन्या काळात लावायचे, तर त्यासाठी पण इथे जागा दिलेली. का दरवाजा आपण लॉक केल्यानंतर त्याच्या मागे तो उघडायला नको, कडी लावलेली असली तरी जे आपण पट्ट्या मारतो त्याच्याऐवजी एक जाड लाकडाचा एक ओंडका इथं टाकतात दरवाजाच्या मागे. तो मागं पुढं करायला इथं दोन्ही साईडनी जागा असतात. आणि हे एक शिल्प. आता याला आपण इतिहासामध्ये याला शरभ शिल्प म्हणून नाव दिलेलं आहे. आता शरभ म्हणून हे नाव आलंय कुठून, तर आपल्या पुराणांमध्ये पण आहे. याच्यासाठी एक कथा सांगितली जाते. जेव्हा प्रल्हादाला मारायला हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला वाचवायला जेव्हा नरसिंह अवतार घेतलेला विष्णुदेवानी, तेव्हा याला हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नरसिंह अवतार मध्ये देवानी फक्त प्रल्हादाला वाचवलं, पण नंतर पूर्ण विध्वंस करायला चालू केलं होतं. म्हणजे आउट ऑफ कंट्रोल झाला होता पूर्ण विष्णुदेवांचा तो अवतार. तर तो अवतार सांभाळण्यासाठी शंकरांनी शरभाचा अवतार घेतला होता. तर शरभाच्या अवतारामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारे ही त्याच्या मागची कथा झाली. त्याला म्हणून पुराणांपासून याला हे देतो आपण, शरभ म्हणतो. आता हा जो शरभ आहे याच्यामध्ये आपल्याला कुठले, आता तुम्ही रायगडावर किंवा बाकीच्या किल्ल्यांवर बघितले तर शरभाच्या पायामध्ये, शेपटीमध्ये, तोंडामध्ये हत्ती असतात. त्या हत्तींचं हे काय असतं की आता तुम्ही रायगडावर बघितलं तर तिथं 4 ते 5 हत्ती आहेत. 4 पायांमध्ये एक शेपटीमध्ये आहे. तर त्याचा असं म्हणजे एक राजकर्ता असं दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी किती शायांना हरवून किंवा किती पाचशाया खाली लोळून हे राज्य उभं केलेलं आहे. त्या काळामध्ये आदिलशाही होती, आपली कुतुबशाही होती, मोगल होते, परत पोर्तुगीज, इंग्रज, हे सगळ्यांना खाली पाडून महाराजांनी स्वतःचं आपलं स्वराज्य निर्माण केलं होतं. त्यामुळं त्याचं प्रतीक म्हणून एक राजाची धमक म्हणून ते दाखवायला तसं कोरलेलं जायचं. आता ह्या शरभ शिल्पावर काही नाही. आता ह्या शरभ शिल्पाचा काळ असं नाही की महाराजांपासून आहे. हा काळ जवळजवळ सातवाहनापर्यंत जातो. सातवाहनांचा काळ म्हणजे एक इसवी सन 700च्या आधी. आता आपण 2000 मध्ये 700च्या आधीपासूनचं हे शिल्प प्रत्येक गडावर, जेव्हापासून गड संस्कृती लागू झाली तेव्हापासूनचं हे शिल्प कोरण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये बदल होत गेले, हत्ती टाकणं, वेगळा प्राणी टाकणं, जसं जसं ज्या राजाला पाहिजे त्या. तर आता हे शिल्प ह्या गडावर असणं ही पण एक मोठी गोष्ट आहे की तो त्या काळातला गड असू शकतो. शिलाहार किंवा सातवाहनांच्या शिलाहारपासूनचे याचे काही आहेत पुरावे की शिलाहारापासून ह्या गडावर राबता चालू होतो, सातवाहनांपर्यंतचा नाही. पण शिलाहार जरी बघितले तरी आपण अंबरनाथचे जे मंदिर आहे ते शिलाहारांनी बांधले. त्या मंदिराला आज 1000 वर्ष पूर्ण झाले. जर त्याप्रमाणे बघायला गेलं तर हा किल्ला पण 1000 वर्ष पूर्ण आहे. म्हणजे महाराजांच्या खूप आधी किल्ला होता. त्याच्यानंतर जसे जसे राजकर्ते आले त्यांनी त्यांच्याप्रमाणे बदल केले. किल्ल्यामध्ये बुरुज बांधले, दरवाजांची डागडुजी केली, किल्ल्याचं तटबंदीचं काम केलं. तसं जसं एका राजकर्त्यांनी केलेलं आहे. तर ह्या शरभाविषयी अशा प्रकारची माहिती येते याच्यामध्ये. ठीक आहे. अभ्यास मोहीम असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी थांबत ज्ञानेश्वरदादा गडाचा इतिहास, येथील वास्तूंचे महत्त्व आणि त्यामागील ऐतिहासिक संदर्भ अतिशय सोप्या भाषेत सर्वांना समजून सांगत होते. त्यामुळे ही भटकंती केवळ गड पाहण्यापुरता मर्यादित न राहता इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि जाणून घेण्याची एक अनोखी संधी होती. कान म्हणतात. शिवकाळात एक शब्द वापरला जातो बघा की तोफा बहिऱ्या करा. एकदा की ह्या होलामध्ये खेळा किंवा काही प्रकारचं आपण जाम केलं की ही तोफ निकामी होते. कारण इथूनच आपण काकडा बोलतात ना, जो बत्ती, डांबर बत्ती किंवा काकडा, तो इथूनच टाकून त्या बाजूनी पहिली आपली जी दारू असते ती ठासून त्याच्या आतमध्ये नंतर गोळा टाकून इथून काकडा लावून ती तोफ उडवण्यात येते. म्हणजे जेणेकरून तो आतमध्ये जो स्फोट होता तो गोळा अजून जोरात जास्तीत जास्त लांब फेकला जाईल असा. आणि गोळ्यांचे पण भरपूर प्रकार आहे. कुल्फी गोळे, दगडी गोळे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे गोळे प्रत्येक जण वापरायचे. आपल्या शिवकाळामध्ये कुल्फी गोळे हे जास्त इंग्रजांकडे असायचे की जे फुटल्यानंतर लोखंडाचे त्याचे छर्रे बाहेर पडायचे आणि ते
आपले जे हे असायचे गनिम असायचे त्यांच्या अंगामध्ये घुसायचे ते असं त्या प्रकारचं. कोणाला गोळा बघायचा असेल तर बघ दिसतोय बघा. असे गोल आकार आहेत, असे मध्ये कोणासारखे काय नाही, कारण ह्या सगळ्या याच्यावरून ना पाणी काढायला मेट पण ठेवता येते. तिथे बघा, तिथे तुम्हाला दगड दिसेल. तर 12 बाजूनी आपण ते पाणी वर काढू शकतो असं मेट लावून त्याच्यावर. पुढे जाताच आम्हाला प्राचीन शिवमंदिर दिसले. गडावर पाऊल ठेवण्यापूर्वी सर्वांनी भगवान शंकरांचे दर्शन घेतले. इथे संवर्धन करणाऱ्यांनी मंदिराला पत्र्याचा शेड उभा केला आहे. गडाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी येथे लाकडाचा पूल बांधलेला आहे. मात्र आम्ही तिथे पोचलो तेव्हा पुलाची अवस्था काही कमकुवत आणि धोकादायक वाटत होती. सुरक्षिततेला प्राधान्य देत आम्ही तो पूल ओलांडण्याचा मोह टाळला. या पोरांनी काय पकडलाय रे? हातात काय? हातात काय? काय? चिंबोरी. अगं तो एक तलाव होता पिण्याच्या पाण्यासाठी, तो पण पहिला वापरत होता, आता तो नाही. पण हे पाणी आता सध्या गढूळ आहे, पण पिण्यासारखं आहे पाणी. ह्या लगातार आपल्या अशा 6 टाक्यात या का, जशी एक टाकीवरती तसं तिचं पाणी ट्रान्सफर दुसऱ्या टाकीत होतं. असं नाही की एक टाकी भरल्यावर दुसरी होती, ती पण पावसाच्या पाण्याने किंवा भरत असते ते. तर ही आपल्या 12 महिन्यानंतर पावसाळ्यानंतर पाणी पिण्यासाठी उपाययोजना इथं केलेली आहे. ह्या 7 टाक्या, या अशाच एक 7 टाक्या अलंगडाला एक आहेत, अलंगला अशा लगातार अशा जोडून अशा जास्त टाक्या 2च्या वर अशा टाक्या नसतात. आपल्या भिवगडला पण आहे या बाजूला वरती आणि खाली असतात, पण अशा समांतर टाक्या नसतात अशा. आता तिथं जयेशदा उभे आहेत ना, त्यांच्या मागं तो जो दगड आहे ना, तिथं एक हातात तलवार घेऊन एका असं व्यक्तीचं शिल्प आहे, त्या बाजूने असेल ते. आता मान्यता अशी आहे की काही लोक खालचे गडाखालचे लोक त्याला हे म्हणतात, म्हसोबा म्हणतात. काही लोक बाजी पासलकरांचं शिल्प आहे, समाधी इथे असं बोलतात. पण बाजी पासलकरांची समाधी सासवडला आहे. तर हे त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे अशी किल्लेदारी होती इतिहासामध्ये. पानांवर कुठं असं हे नाही, नमूद नाही ही गोष्ट, पण असं म्हणतात की बाजी पासलकरांच्या अंडर ह्या किल्ल्याची डागडुजी झालेली त्या काळात. जेव्हा 1657 महाराजांनी बहुतांश किल्ले घेतले, त्या सपाट्यामध्ये हा पण किल्ला महाराजांनी घेतला होता. तर त्याचे डागडुजीचं म्हणजे त्या काळामध्ये थोड्या दिवसासाठी का होईना बाजी पासलकर ह्या किल्ल्याचे किल्लेदार असू शकतात. त्यामुळं मग त्यांचं एक वीर स्मरण म्हणून ती मूर्ती एक बनवलेली इथं असू शकते. काही लोक त्याला खंडोबाची पण मूर्ती म्हणतात, कारण हातात शस्त्र वगैरे आहेत. तर जेव्हा इथं पण उत्सव होतो या देवळामध्ये आणि इकडं, तेव्हा पण त्या पण देवता पूजल्या जातात. इथं देवीचं मंदिर आहे, देवीचं नाव मला आता एकदा आठवत नाही, पण देवीचं मंदिर इथं आहे. हिचं पण ते लोक पूजा करतात गावातले, आजूबाजूचे ह्या 5 गावांचे देवीची पूजा इथं होते. बाकी आता हे तुम्हाला दिसत असतील हे जे खड्डे आहेत, हे खड्डे जे आहेत याच्यावर लाकडी खांब उभे करून या टाक्या झाकल्या जातात, कारण वरून झाडांचा पालांचा कचरा पडून खाली टाकीमध्ये पण आणि पाणी पण त्याप्रमाणे हे होतं, ते खराब होत राहतं. त्याच्यासाठी हे ओंडके उभे करून त्याच्यावर एक छप्पर बनवलं जातं गडाच्या याच्यासाठी, टाकीचं पाणी स्वच्छ राहावं म्हणून.
कोणाला फोटो काढायचे असतील तर काढू शकतो इथं. हा सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक ऐतिहासिक दुर्ग आहे. इतिहासकारांच्या मते गडाचा उगम शिलाहार काळात झाला असावा. पुढे इसवी सन 1656च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला. असे म्हणतात की महाराजांनी हा गड अगदी अचानक ताब्यात घेतला, म्हणून या गडाला औचितगड हे नाव पडले. स्वराज्याच्या काळात या गडाचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी होत होता. थोड्याच वेळात आम्ही गडाच्या भव्य बुरुजाजवळ पोचलो. आजही हा बुरुज स्वराज्याच्या वैभवाची आणि शूर मावळ्यांच्या पराक्रमाची साक्षी देत आहे. येथून दिसणारा सह्याद्रीचा निसर्ग आणि सभोवतालचा परिसर मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकळ सुखांचा केला त्याग, सकळ सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग, राज्य साधनाची लगबग, कैसी केले याहुनी करावे विशेष. गडमाथ्यावर सर्वांनी एकत्र येऊन ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र घेतला. इतिहास, संस्कृती आणि गड संवर्धनाची प्रेरणा मनात साठवत पुन्हा लवकरच नव्या गड भेटीचा संकल्प करून आम्ही समाधानाने परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या वाटेवर आम्हाला एक स्वच्छ खळखळ वाहणारा ओढा लागला. बराच वेळ चालल्यामुळे सर्वांना तहान लागली होती. त्यामुळे काही क्षण तिथे थांबत आम्ही ओढ्यातील थंडगार स्वच्छ पाण्याने तहान भागवली. सह्याद्रीच्या कुशीस निसर्गाने दिलेला हा साधा व अविस्मरणीय अनुभव प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला. अशा तऱ्हेने आपण गड उतार झालेलो आहोत आणि आत्ता आपण जेवण सांगितलेलं आहे एका ठिकाणी खाली गावामध्ये. तिथे जाऊन जेवण करून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. परतीच्या प्रवासात आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचलो. दिवसभराच्या भटकंतीनंतर सर्वांनाच भूक लागली होती. त्यामुळे एका ठिकाणी थांबून सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. तर मित्रांनो, आजचा आपला औचितगड भटकंतीचा प्रवास इथेच संपतो. अशाच गड दुर्गांच्या इतिहासाने, निसर्गाने आणि प्रेरणादायी भटकंतीने भरलेल्या आणखी एक ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत जय शिवराय.